25 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला धन बोनसचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात हवेतच. सर्व आमदारांना पडला विसर. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भातील धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यांतील बळीराजा आपल्याच लोकप्रतिनिधींच्या उपेक्षेचा बळी ठरला. 25 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी धानाचा बोनस देण्याची मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्यही केली होती. मात्र 8 दिवसांचा कालावधी ओलांडूनही अद्याप शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनात राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि कर्जमाफीच्या कागदी घोषणांवरूनच राजकारण रंगवण्यात मग्न आहेत. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत परिचर, आशा सेविका तसेच मंदिरांना पर्यटन स्थळांचा दर्जा देण्यात यावा अशा अनेक मुद्द्यांवर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने 2025-26च्या खरीप हंगामात पिकवलेल्या धान पिकाच्या बोनसवर बोलताना एकही आमदाराला वेळ मिळालेला नाही. यावरून आमदारांनी शेतकऱ्यांप्रती किती उदासीनता आहे हे स्पष्ट होते. 2025-26 खरीप हंगामातील धान विक्रीसाठी शासनाच्या पोर्टलवर 7/12 ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र 8 महिने उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. यापूर्वी क्विंटल मागे 700 रुपये बोनस दिला जात होता. मात्र कोरोना काळात तो बंद करण्यात आला. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना 20,000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. आता पूर्व विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा बोनसचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी पद्धतशीरपणे बासनात गुंडाळला आहे. विशेष म्हणजे स्वतःला जनतेचे कैवारी म्हणवणाऱ्या विरोधकांनीही अधिवेशनात यावर चकार शब्द काढलेला नाही आणि एकाही आमदाराने अद्याप शेतकऱ्यांच्या बोनसची मागणी केलेली नाही. त्यामुळे आमच्या मतांवर निवडून येऊन मुंबईच्या वातानुकूलित सभागृहात बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना आमच्या घामाची किंमत कळली की नाही असा संतप्त सवाल विदर्भातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सुस्त सरकार आणि मुख्य लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे व्हावे आणि पूर्ण विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या बोनसचा निर्णय जाहीर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेला धान बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट.